यशवंत भाऊंनी रस्त्याच्या कडेला एका म्हाताऱ्या स्त्रीला कचऱ्यातून अन्न उचलून खाताना पाहिलं. तेव्हा ते तिला घरी घेऊन आले आणि सुनेला सांगितलं की हिला भरपूर जेवण बनवून दे, तिची आंघोळ घालून तिला चांगले कपडे दे. त्यानंतर त्या वृद्ध स्त्रीला विचारलं तेव्हा ती सांगू लागली की तिची मुले तिला सोडून इंग्लंडला गेली आहेत. यशवंत भाऊंनी तिला त्यांच्या घरी ठेवलं. तेव्हा सुनेने मोठा गोंधळ घातला की सासऱ्याची त्या म्हातारीसोबत काहीतरी लफडं आहे. हे ऐकताच यशवंत भाऊने सुनेच्या कानशिलात लावली. जेव्हा मुलगा घरी आला तेव्हा त्याने भर रात्री दोघांना देखील घराबाहेर काढून दिलं आणि बोलू लागला की म्हातारपणी आम्हाला बदनाम करायला निघाला आहात. सकाळी नवरा बायको उठले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. तुला लाज वाटत नाही स्वतःच्या वडिलांशी असं बोलताना? सगळी लाज विकून खाल्ली आहेस का? गणेश मान खाली घालून यशवंत भाऊ समोर उभा होता आणि ते अत्यंत रागाने तिच्याशी बोलत होते. गणेश म्हणाला, बाबा मी यामुळे तुम्हाला हे म्हणालो. अजूनही गणेशचे बोलणं पूर्ण व्हायच्या आताच यशवंत भाऊ चिडून म्हणाले, तू हे बोललास तरी कसा? त्यावर गणेश म्हणाला की ती अंजलीने, असं बोलून तो गप्प बसला. यशवंत भाऊंना समजलं होतं की मुलाचे कान सुनेनेच भरले आहेत. ते म्हणाले, लाज वाटत नाही तुला बापाशी असं बोलताना? तुझ्या बायकोने तुला सांगितलं आणि तू लगेच ऐकलं. अरे माझं वय काय आहे, लग्नाचे आहे का? 70च्या पुढे वय आहे माझे. अर्धी लाकडे मशिनात गेली आणि तू बोलतोस की मी लग्न करावे? गणेश, आज जर तू हे बोललास आणि मी हे ऐकले, पण यापुढून जर तू तुझ्या तोंडातून हे शब्द काढण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेव, मी तुझ्या वयाचा विचार करणार नाही. तसाच मारेन जसा मी तुला लहानपणी मारायचो. चल निघ माझ्या खोलीतून बाहेर आणि जाऊन स्वतःच्या बायकोचे डोके ठिकाणावर आण. गणेश लगेच खोलीतून बाहेर पडला. यशवंत भाऊंची पत्नी या जगात नव्हती. घरामध्ये मुलगा, सून आणि नातवंडे होती. जेव्हा मुलाचे लग्न झाले तेव्हा सुनेने अनेकदा सांगितलं होतं की असे करा, तुमच्या वडिलांचे लग्न लावून द्या. माझ्याकडून एवढ्या जबाबदाऱ्या सांभाळता येणार नाहीत. परंतु गणेश अंजलीला समजावत राहिला की बाबांना या गोष्टी अजिबात आवडत नाही. अंजलीला सासऱ्यांना 2 वेळच्या भाकरी देणं देखील जड जात होतं. ती तोंड वाकडे करून आदळआपट करून घरातील कामं आवरत असे. खरं तर गणेशने सर्व कामांसाठी घरात कामवाली ठेवली होती. फक्त जेवण बनवणे आणि सासऱ्यांना नाश्त्याबद्दल विचारणे इतकीच तिची जबाबदारी होती. यशवंत भाऊंचे देखील फार काही नखरे नव्हते, पण ते स्वभावाने थोडे रागीट होते. घरात अजूनही यशवंत भाऊंचा शब्द हा अंतिम मानला जायचा आणि हीच गोष्ट अंजलीला सहन होत नव्हती. तिची इच्छा होती की या घरावर संपूर्ण ताबा तिचा असावा, तिचाच हुकूम चालावा आणि मालकीन फक्त तीच असावी. तिच्या मैत्रिणी जेव्हा कधी तिला भेटायला यायच्या तेव्हा घरात खूप गोंधळ व्हायचा. यशवंत भाऊ अत्यंत वक्तशीर होते. ते रात्री 10 वाजता झोपायचे, त्यामुळे असा गोंधळ त्यांना अजिबात आवडत नसे. एक दिवशी ते झोपले असताना मुलांच्या आवाजाने त्यांचे डोळे उघडले. त्यांनी बाहेर जाऊन पाहिलं तर अंजलीच्या 2 मैत्रिणी आल्या होत्या आणि त्यांची मुले खूपच उद्धट होती. ती मुले हॉलमधील सोफ्यावर उड्या मारत होती आणि आरडाओरडा करत होती. यशवंत भाऊने ओरडायला सुरुवात केली. अंजलीची मैत्रीण आश्चर्याने पाहू लागली. ती म्हणाले, बेटा तुझी मुले इथे सोफ्यावर उड्या मारत आहे, नुसता गोंधळ घालत आहे आणि तुला काही दिसत नाही का? हा काय गोंधळ घातला आहे? त्यांनी नीट बसायला शिकवले नाहीस का? इतरांच्या घरी गेल्यावर कसं वागावं, कसं बसावं हे शिकवलं नाहीस का? यांना तू काहीच संस्कार दिले नाहीस का? माझी नातवंडे तर असं अजिबातच नाही. अंजलीला त्या बोलण्याचे खूप वाईट वाटले. तिची मैत्रीण अंजलीला म्हणाली, मी माझ्या घरी जाते. अंजली म्हणाली, नको थांब ना, जेवून जा. परंतु ती थांबली नाही आणि म्हणाली, तुझ्या सासऱ्याने माझा चांगलाच अपमान केला आहे. अरे लहान मुले आहेत ती, इकडे तिकडे उड्या मारणारच ना, आवाज करणारच ना. हे काय बोलणं झालं का? जो कोणी पाहुणा येईल तो त्यांच्या मर्जीनुसारच वागेल का? बाई ग, मी तर यापुढे तुझ्या घरी कधीच येणार नाही. तुला भेटायचं असेल तर तू माझ्या घरी ये. अंजलीचा तिच्या मैत्रिणीसमोर खूप मोठा अपमान झाला होता. ती मैत्रीण म्हणाली, मी तर सासू सासऱ्यांची कटकट ठेवलीच नाही. माझे लग्न झाले तेव्हाच मी नवऱ्याला स्पष्ट सांगितलं की मी अशा वातावरणात राहू शकत नाही. सुरुवातीला नवऱ्याशी आणि घरातल्यांशी भांडण करावे लागले, पण नंतर मी वेगळी झाले. तेव्हापासून माझे आयुष्य शांततेत चाललं आहे. माहीत नाही तू तुझ्या सासऱ्याला इतकं डोक्यावर का चढवून ठेवलं आहे? तो म्हातारा त्याच्या खोलीत का पडून राहत नाही? 2 वेळचं जेवण मिळतंय ना, तेवढं पुरस आहे. तुझ्या सासऱ्याला इतका आरडाओरडा करण्याची काहीही गरज नव्हती.
गणेश तर स्वतःच्या वडिलांविरुद्ध एक शब्द देखील ऐकून घेत नाही. अंजलीने सांगितलं. त्यावर तिची मैत्रीण म्हणाले, तू त्याच्याशी ठामपणे बोलली नाहीस तर तो तुझे कधीही ऐकणार नाही. एक काम कर, तुझ्या सासऱ्याचे लग्न लावून दे. त्याची बायको येईल तेव्हा ती त्यांना सांभाळेल आणि मग गणेशला सांग की आपल्याला घेऊन वेगळ्या घरात चल. अंजलीला मैत्रिणीचे हे बोलणे अगदी पटलं. तिने हळूहळू गणेशचे कान भरायला सुरुवात केली. परंतु गणेशने ही गोष्ट बोलून दाखवताच यशवंत भाऊ खूप संतापले. गणेश तोंड बारीक करून परत आला. खोलीचा दरवाजा उघडताच अंजली त्याची वाट पाहत विचारू लागली की बाबांशी बोललास का? गणेश तिच्याकडे रागाने पाहत म्हणाला, तुला मनाई केली होती ना मी, पण तुला हौस आहे बापासमोर माझा अपमान करून घ्यायची. बाबाने मला इतकं काही सुनावलं आहे की मी सांगू शकत नाही. खबरदार जर तू पुन्हा माझ्याशी असं काही बोललीस तर. एकतर ऑफिसमधून थकून घरी येतो आणि वरून तुझा हा मूर्खपणा सुरू होतो. मी वडिलांसमोर स्वतःचा अपमान करून आलो आहे. गणेशने उशी नीट केली आणि तो डायरेक्ट झोपी गेला. अंजलीला याचा खूप राग आला होता. नातवंडाचे आजोबावर खूप प्रेम होते. यशवंत भाऊ त्यांना जवळ बसून छान छान गोष्टी सांगायचे, कसे वागावे राहावे हे शिकवायचे. मुले देखील त्यांचं बोलणं अगदी लक्षपूर्वक ऐकायचे. ते त्यांना बसायच्या उठायच्या पद्धती शिकवायचे आणि सांगायचे, लोकांच्या घरी कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाही, गोंधळ घालायचा नाही. घरातील वातावरण नातवंडामुळे चांगले राहायचे. ती आजोबांच्या खोलीतील छोटे मोठे कामं करायची आणि आजोबा आजोबा म्हणत त्यांना मिठी मारायची. त्यामुळे यशवंत भाऊंचा सगळा थकवा आणि मानसिक ताण दूर व्हायचा. वेळ असाच जात असताना एके दिवशी संध्याकाळी ते बाहेर फेरफटका मारत होते. तेव्हा त्यांनी पाहिलं की एक बाई फाटलेल्या कपड्यामध्ये कचऱ्याजवळ बसून काहीतरी शोधत होती. दिसायला ती चांगल्या घरातील वाटत होती, पण तिच्या कपड्यांची अवस्था खूप वाईट होती. कपड्यांना चिखल आणि घाण लागली होती. यशवंत भाऊंना खूप आश्चर्य वाटले. ती काही वेळ तिथेच उभे राहून पाहू लागली. ती बाई कचऱ्यातून शिळ्या भाकरीचे तुकडे उचलून आपल्या पदरात ठेवत होती. हे पाहून यशवंतरावांना खूप वाईट वाटले. ती तिच्या जवळ गेले आणि म्हणाले, ताई तुला काय हवं आहे का? तिने यशवंत भाऊकडे पाहिलं आणि ती पुन्हा आपल्या कामाला लागली. यशवंतरावाने विचारलं, ताई तुम्हाला भूक लागली आहे का? हे ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं. अश्रू पुसत ती म्हणाली, हो भाऊ मला भूक लागली आहे, पोट तर भरावेच लागेल ना. यशवंत भाऊ म्हणाले, ताई तुमची काही हरकत नसेल तर तुम्ही माझ्या घरी चला. मी माझ्या सुनेला सांगून तुम्हाला ताजे जेवण देतो, पोटभर जेवून घ्या. हे ऐकून ती कचऱ्यातून उठून उभी राहिली आणि म्हणाली, 2 भाकऱ्या मिळतील? यशवंत भाऊ म्हणाले, हो 2 काय 3 का, जितक्या हव्या तितक्या का. ती त्यांच्यासोबत चालू लागली. यशवंत भाऊने घराचा दरवाजा ठोठावला तेव्हा सुनेने दरवाजा उघडला. अंजलीने अत्यंत मळलेल्या कपड्यातील त्या बाईला पाहिलं आणि तिला दुर्गंधी आली. तेव्हा तिने अत्यंत किळसवाण्या नजरेने तिच्याकडे पाहिलं. यशवंतराव घरात आले आणि म्हणाले, ताई आतमध्ये ये. अंजली म्हणाली की बाबा ही कोण आहे? यशवंतराव म्हणाले, अंजली बेटा, ही ताई कचऱ्यातून अन्न शोधून खात होती. एक काम कर, हिला तुझी एखादी साडी दे जेणेकरून ही आंघोळ करून स्वच्छ कपडे घालेल आणि मग हिला घरातील ताजे जेवण बनवून दे. अंजलीने रागाने तोंड वाकडं केलं, पण त्या क्षणी नकार देण्याची हिंमत तिच्यात नव्हती. ती त्या बाईला म्हणाली, बाहेर बस आणि स्वतः खोलीत जाऊन जुनी साडी आणून दिली. तिकडे बाहेर बाथरूम आहे, आंघोळ करून कपडे घाल. ती बाई आंघोळ करून अंजलीची जुनी साडी नेसून बाहेर आली. त्या साडीत ती खूप नीटनेटकी आणि सुसंस्कृत दिसत होती. अंजलीने तिला ताज्या भाकऱ्या आणि जेवण दिले. ती इतक्या भुकेल्यासारखी जेवत होती जणू कित्येक दिवसांची उपाशी असावी. अंजलीने तिला 4 भाकऱ्या दिल्या आणि तिने सर्व खाऊन टाकल्या. यशवंत भाऊ तिच्याकडे पाहत होते. ती कुठूनही भिकारी किंवा गरीब घरातील वाटत नव्हती. जेवण झाल्यावर यशवंतराव म्हणाले, ताई चहा पिणार का? ती म्हणाले, तुमचे खूप आभार, तुम्ही मला जेवायला दिले, एवढे उपकार पुरेसे आहेत. तिच्या बोलण्यावरून ती चांगल्या कुटुंबातील असल्याचं जाणवत होतं. तिचं वय 60 वर्षाच्या आसपास असावे. यशवंत भाऊ म्हणाले की माहीत नाही का, पण मला वाटते की तुम्ही एका चांगल्या कुटुंबातील आहात. हे ऐकताच तिचे डोळे पाणावले. ती म्हणाले, कसले चांगले घर भाऊ? ते घर ज्या घरात मी लग्न होऊन आले आणि आयुष्यभर त्याला स्वतःचं मानलं. पण माझी सासू नेहमी म्हणायची की ते तिचे घर आहे, त्यामुळे मला तिच्या मर्जीनुसार वागावं लागेल. तरुणपणे मी सासू सासऱ्याची खूप सेवा केली. ते गेल्यानंतर माझे पती म्हणाले की हे घर तुझं आहे. मी ते घर स्वतःचं मानून सजवलं, मुलांना वाढवलं, शिक्षण दिले, चांगले संस्कार केले. त्यांच्या शिक्षणासाठी माझ्या सर्व इच्छा मनात दाबून ठेवल्या. मुलांसाठी त्याग केला. मुले मोठी झाली, त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या आणि ते परदेशात स्थायिक झाले.
मला 3 मुले आहेत आणि तिघेही इंग्लंडमध्ये राहतात. ती पुढे सांगू लागली की मी विचार केला होता की आता मीही शांततेत आयुष्य घालवेन, पण त्याच दरम्यान माझ्या पतीचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर मी एकटी पडले, कारण मुले तर इंग्लंडमध्ये होती. मी मोठ्या मुलासाठी माझ्या भाचीचे स्थळ पाहिलं होतं, पण मोठ्या मुलाने फोनवर सांगितलं की त्याने एका परदेशी महिलेशी लग्न केलं आहे, कारण त्याला तिथले नागरिकत्व हवे होते. मला खूप वाईट वाटलं. मी त्याला सांगितलं की भारतात परत या, पण कोणी सुद्धा आलं नाही. तिन्ही मुलांनी तिथेच लग्न केली. माझ्याजवळ फक्त त्यांच्या लग्नाचे आणि नंतर त्यांच्या मुलांचे फोटो यायचे. एवढेच नातं उरलं होतं. त्यांच्यासाठी मी ऊन थंडी सोसली, त्यांच्या आरामात कधी कमी पडू दिली नाही. पण त्यांना गरज संपल्यावर त्यांनी त्यांचे स्वतःचं करिअर पाहिलं. काही दिवसांनी मुले भारतात आली. मला वाटले माझे मुले आता माझ्या सोबत राहतील, पण ते म्हणाले, आई एवढ्या मोठ्या घराचं तू काय करणार? आमच्या व्यवसायात नुकसान झालं आहे. हे घर आमचे आहे. आम्ही तुला एक छोटे घर घेऊन देतो. मी नकार दिला, कारण त्या घरात माझ्या पतीच्या आठवणी होत्या. पण मुलांनी जबरदस्तीने ते घर विकलं आणि मला एका घाणेरड्या परिसरातील लहान गुदमरणाऱ्या एका खोलीच्या घरात ठेवलं. ते सर्व पैसे घेऊन पुन्हा इंग्लंडला निघून गेले. त्यांनी मला साधा महिन्याचा खर्च देणं देखील बंद केलं. माझे सर्व दागिने सुद्धा ते घेऊन गेले. माझ्याजवळ काहीच उरलं नाही. मग मी विचार केला की हे घर भाड्याने देऊन काही पैसे मिळतील, पण नंतर समजलं की ते घर केवळ 3 महिन्यांच्या भाड्यावर घेतलेलं होतं. मी मुलांना अनेक फोन केले, पण कोणी सुद्धा माझा फोन उचलला नाही. भाडे न भरल्यामुळे मला बाहेर पडावं लागलं. रस्त्यावर फुटपाथवर झोपताना खूप रडू यायचं. कोणी कपडे दिले, कोणी भाकर दिली तर खायचं, नाहीतर कचऱ्यातून अन्न शोधून खावं लागायचं. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत जगावे तर लागेलच ना. हे ऐकून यशवंतरावांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले, ताई तू इथे तुझ्या भावाच्या घरी राहू शकतेस. जोपर्यंत तुझी इच्छा आहे तोपर्यंत तू इथे राहा. तुला इथे जेवण आणि सर्व सोयी मिळतील. ती म्हणाली, हे योग्य नाही, मी रस्त्यावरच राहीन. यशवंत भाऊ म्हणाले, तू माझ्या बहिणीसारखी आहेस. मला तुझ्या 2 भाकऱ्यांचे कधीही ओझं होणार नाही. आणि शेवटी ती तयार झाली. यशवंत भाऊने सुनेला सांगितलं की हिला खोलीत राहू दे, हिला जेवण देत जा, हवं असेल तर घरातील थोडेफार काम करून घे. अंजली हे ऐकून मनात चिडली. हा म्हातारा स्वतः लग्न करायला तयार नाही आणि अनोळखी बाईला घरात आणून ठेवतय. त्यावेळी ती गप्प बसली आणि तिने त्या बाईला एक खोली दिली. ती बाई अंजलीला कामात मदत करू लागली. भांडे घासणे, कपडे धुणे असे कामं करायची. पण अंजलीने पुन्हा गणेशचे कान भरायला सुरुवात केली. तुझा बाप इज्जतीच्या गप्पा मारतो आणि स्वतः एका परक्या बाईला घरात आणून ठेवतो. मी तर त्या बाईला रात्री 2-3 वाजता तुझ्या बापाच्या खोलीतून बाहेर पडताना पाहिलं आहे. हे ऐकून गणेश संतापला. 1-2 दिवसांनी यशवंत भाऊ त्या बाईसाठी काही नवीन साड्या घेऊन आले, कारण तिला स्वतःच्या मुलांनी बेवरच सोडल्याचे त्यांना खूप वाईट वाटत होतं. अंजली सतत गणेशला सांगत राहिली की या बाईला घरातून हाकलून दिलं पाहिजे. एके दिवशी यशवंत भाऊ बाहेरून फेरफटका मारून घरी आले तेव्हा घरातून भांडणाचा आवाज येत होता. अंजली आणि गणेश त्या बाईवर ओरडत होते की तुझ्यामुळे शेजारचे लोक आमच्यावर हसतात, म्हणतात की म्हातारा वेडा झाला आहे आणि घरात एक परकी बाई आणून ठेवली आहे. यशवंत भाऊ म्हणाले की मी हिला माझी बहीण मानला आहे, परंतु गणेश म्हणाला या बाईला घरातून बाहेर काढा, आमची खूप बदनामी होत आहे. यशवंतराव म्हणाले, कोण बोललं असतं, त्याला माझ्यासमोर आणून उभा कर. खरं तर कोणीच असं बोललं नव्हतं. ही अंजलीने रचलेली खोटी कहाणी होती. गणेश म्हणाला, बाबा ही बाई इथे राहणार नाही, हिच्या मुलाने सांभाळलं नाही तर आपण काय ठेका घेतला आहे का? यशवंतराव म्हणाले, हे माझे घर आहे, जास्त बोलला तर तुलाच घराबाहेर काढेन. अंजली म्हणाले, असे कसे बाहेर काढणार? या घरावर कायदेशीररित्या गणेशचा हक्क आहे. गणेश कधीपर्यंत बापाला घाबरणार? हक्क मिळत नसेल तर हिसकावून घे. यशवंत भाऊ त्या बाईकडे पाहत म्हणाले, आधीच हिच्या मुलांनी अन्याय केला आहे, आता तुम्ही करताय आणि मी हे होऊ देणार नाही. गणेश संतापाने म्हणाला, मला वाटते शेजारचे खरंच बोलतात. नक्कीच तुमच्या या बाईसोबत काहीतरी चालू आहे, म्हणूनच तुम्ही हिला सोडत नाही आहात. हे ऐकताच यशवंत भाऊने गणेशच्या कानशिलात लावले. लाज वाटत नाही? मी याला बहीण मानतो आणि तू अशी घाणेरडी भाषा का वापरतोस? गणेशने रागाच्या भरात बापावरच हात उचलला आणि त्यांच्या देखील कानशिलात लावली. ती बाई रडत म्हणाली, माझ्यामुळे भांडू नका, मी निघून जाते. गणेश मला ही एकटी जाणार नाही, तुम्ही देखील हिच्यासोबत घराबाहेर चालते व्हा. गणेशने दोघांनाही मारहाण करत घराबाहेर काढलं आणि दरवाजा आतून बंद करून घेतला. यशवंतराव हतबल होऊन दारात रडत बसले.
दुसऱ्या दिवशी सकाळी गणेश आणि अंजली उठले तेव्हा घराबाहेर लोकांचा मोठा आवाज ऐकू येत होता. त्यांनी दरवाजा उघडला तर समोर शेजारचे सर्व लोक उभे होते. त्यांच्यासोबत यशवंतराव आणि ती बाई देखील होती. परिसरातील लोक गणेशवर ओरडले, गणेश तू या घरातून बाहेर निघ. आम्ही यशवंत भाऊंना वर्षानुवर्षे ओळखतो. ते अत्यंत दयाळू आणि देव माणूस आहेत. जर तुला तुझे खरे सत्य समजलं तर तू तोंड दाखवायला जागा उरणार नाही. खरं तर यशवंत भावना स्वतःचे मूलबाळ नव्हतं. तू काय महिन्याचा असताना त्यांनी तुला अनाथालयातून आणलं होतं आणि स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवलं, शिकवलं, लग्न लावून दिलं. त्याने आजपर्यंत आम्हा सर्वांना बजावून ठेवलं होतं की तू अनाथ असल्याचं कधीही कळू देऊ नये. आणि आज तू त्याच बापाला घराबाहेर काढतोयस. ना तुझी काही लायकी आहे ना तुझ्या बायकोची. हे ऐकून गणेश आणि अंजलीच्या पायाखालची जमीनच सरकली. दोघांनाही प्रचंड मोठा धक्का बसला. गणेश आता यशवंत भाऊंशी नजर देखील मिळवू शकत नव्हता. लोकांनी त्या दोघांना घरातून बाहेर काढायला सुरुवात केली. गणेश रडत यशवंत भाऊंच्या पाया पडला, बाबा मला माफ करा. अंजली रडू लागली आणि म्हणाले, यापुढे मी कधीही असं वागणार नाही. यशवंत भाऊने मोठ्या मनाने दोघांना माफ केलं. ते म्हणाले, मी हे गुपित माझ्या मनातच ठेवलं होतं. तुला कधीच परक मानलं नाही. या ताईची कथा ऐकून मला वाईट वाटले म्हणून मी तिला आणलं होतं. शेजाऱ्याने माझ्यावर संशय घेतला नाही, पण तुम्ही दोघांनी संशय घेऊन हे कृत्य केलं. यशवंत भाऊ पुन्हा आपल्या घरात गेले आणि ती वृद्ध महिला त्यांची बहीण म्हणून त्याच घरात राहू लागली. गणेश आणि अंजलीचा उद्धटपणा आणि अहंकार कायमचा संपला होता. धन्यवाद मित्रांनो. आजची कथा कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.